1 लाखाचं कर्ज जवळपास 14 लाखांवर गेल्यामुळे त्याने एक कृत्य शेतकऱ्याला करायला लावलं. महाभयानक प्रकार आहे हा. पहिली गोष्ट तर 1 लाखाची 74 लाख कसे झाले हा प्रश्न. 1 लाखाचे 1.25 लाख झाले, 1.5 लाख झाले, मी समजू शकतो. असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला किडनी विकावी लागते. आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो. सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा सरकार करतं. परंतु एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैव नाही. ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे. अशी काही युती एमआयएम बरोबर होण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. शिवसेनेचा तरी नाही. बाकी मला माहिती आमच्याकडे आलाच नाही, ते पाठवणार पण नाही आमच्याकडे. त्यांना माहिती आहे सगळं.